अली शरीर जिगर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला इथं फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी तुम्हाला फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर फिलवरती जायचं आहे। नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं पहिल्या बीटवरती येऊन जायचं आहे। इथं पण तुम्हाला फोटो लावायचा आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी यायचं आहे। शेवटी आल्याच्या नंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला आता इथून जे काही सर्व फोटो आहे इथून कट करून घ्यायचे आहे। तर चला तर मी असे सर्व फोटो काय ते कट करून घेतो। तर बघू शकता तुम्हाला पण असेच फोटो कट करून घ्यायचे आहे। तर आता हे कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला एक इमोजी पीएनजी लावायचे आहे। त्यासाठी पहिल्या बीटवरती यायचं आहे। आल्याच्या नंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। इमोजीवरती क्लिक करायचं आहे। इमोजीवरती क्लिक करून घ्यायचं आहे। घेतल्याच्या नंतर पीएनजीच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात शेवटी यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता एवढे झाल्याच्या नंतर आता आपल्याला इफेक्ट लावायचा आहे। इफेक्ट लावण्यासाठी इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिला इफेक्ट दिसते ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून कॉपी इफेक्ट केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे। लावल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्हाला यायचं आहे तर हा एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे। तर हे लावल्याच्या नंतर एक फोटो सोडून द्यायचा आहे। आणखी इथे यायचं आहे 9.11 सेकंदावरती यायचं आहे। इथं लावून घ्यायचं आहे हा इफेक्ट आणि इथं पण लावून घ्यायचं आहे 12.14 म्हणजे 4 सेकंदावरती येऊन हा वाला इफेक्ट इथं पण पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती आणि थिएटरवरून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला यायचं आहे 6.29 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता 9.23 सेकंदावरती यायचं आहे। याला पण इथं हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला 13.1 सेकंदावरती यायचं आहे। इथं पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्या नंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हा जो काही 3 नंबरचा इफेक्ट आहे याला कॉपी करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। तर आता आपल्याला यायचं आहे 5.25 सेकंदावरती आल्याच्या नंतर हा जो काही इफेक्ट आहे इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर आता इथून आता तुम्हाला सांगून देतो आणखी कुठं लावायचं आहे। तर 10.9 सेकंदावरती आल्याच्या नंतर इथं पण हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर एवढं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। याचे इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक आल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला आता हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट आपल्याला इथं 8.3 सेकंदावरती आल्याच्या नंतर हा जो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता हे केल्याच्या नंतर काय करायचं आहे, तुम्ही बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 5वा फोटो आहे ह्या 5व्या फोटोला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला येऊन जायचं आहे सगळ्यात शेवटी आल्याच्या नंतर हा जो काही इफेक्ट आहे म्हणजे फोटो आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे 11.13 सेकंदावरती आला तर इथं पण हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। तर आता एवढे झाल्याच्या नंतर बॅक येऊन जायचं आहे।
सेकेपिक प्रीसेटला ओपन करून हे जे काही 2 लेअर आहे याला सिलेक्ट करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे, बॅक यायचं आहे, हिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे, हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. पेस्ट लेअर केल्याच्या नंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करून सगळ्यात शेवटी आणायचं आहे, हा जो खाली आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आता एवढे झाल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ एकदम इथं रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा आयकॉन दिसते तुम्हाला शेअरचा, त्याच्यावर क्लिक करून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.